नमस्कार. महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. कोणत्या 12 जिल्ह्यात मतदान होणार आणि काय आहेत महत्त्वाच्या तारखा जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. उमेदवारी अर्ज भरणे 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026 पर्यंत. अर्जांची छाननी 22 जानेवारीला होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत. मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30. निकाल 7 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्राचा कौल स्पष्ट होईल. पहिल्या टप्प्यात राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा समावेश आहे. पुणे विभाग पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. कोकण विभाग रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव. ही निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे पार पडेल. महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या 50% आरक्षण मर्यादेचे पालन करणाऱ्या जिल्ह्यांमध्येच सध्या मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. संबंधित 12 जिल्ह्यांमध्ये आता आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच उरलेल्या 22 जिल्ह्याच्या निवडणुका या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये एकूण आरक्षण 50%च्या मर्यादेपेक्षा जास्त आहे तिथे निवडणुका थांबवण्यात आल्या आहेत. 21 जानेवारी 2026च्या सुनावणीत जर न्यायालयाने राज्य सरकारचा इम्पेरिकल डेटा मान्य केला तर पुढील आठवड्यातच उर्वरित 22 जिल्ह्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. आपल्या गावाच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मतदान नक्की करा. निवडणुकांच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.